रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे. खरं तर मी आज परत चांगलं मोठं आणि प्रशस्त घर आहे, आमच्या मित्रांचंच घर आहे, त्याच्यामुळे मी दाखवण्याचाच प्रयत्न करतोय. खरं त्यांचं म्हणणं होतं की या रामचं पण घर दाखवा. तर हे जे घर आहे ठाणा स्टेशनपासून जवळ असणार आहे. वृंदावन नावाची ही खूप जुनी आणि खूप नावाजलेली सोसायटी आहे, जी साधारण रजिस्टर्ड झालेली आहे 93 साली. 93 म्हणजे 2000 1993 3 23 म्हणजे साधारण त्या पद्धतीनं जर बघितलं तर एवढी जुनी ही बिल्डिंग आहे. खरं तर ही जी बिल्डिंग आहे ग्राउंड प्लस 4 माळ्याचीच बिल्डिंग आहे, त्याच्यामुळे लोडिंगचा जर विषय केला किंवा घराची साईज जर बघितली तर खूप मोठी आणि अप्रतिम असणार आहे. साधारणतः 530 कार्पेटचं हे घर असेल. आणि विशेष म्हणजे हे जे घरं आहेत भरे टॉप फ्लोअरला हे घर आहे, पण तुम्ही बाहेर बघू शकता हे टॉप फ्लोअरवरती पण असे टीन वरती लावलेले, टीन शेड लावले, त्याच्यामुळे लिकेजचा प्रश्न थांबलेला आहे. कारण टॉप फ्लोअरच्या वरती जर कोणतंही घर गेलं तर ह्या पद्धतीनं असे सगळे वरती पत्रे लावलेत. ते पत्रे लावल्यामुळे मग खाली लिकेजचा विषय नाही. ह्या घरामध्ये पण आपल्याला जर तुम्ही बघितलं, ज्या मंडळींना वृंदावन सोसायटीमध्येच घर हवं आहे, ठाणा स्टेशनपासून जवळ असणारं घर पाहिजे, त्याच लोकांसाठी खरं तर हे घर असू शकतं. ह्या घराला खरं तर पेंटिंगची त्याची नक्की गरज आहे. पण तुम्ही घर जर बघितलं तर खूप प्रशस्त आणि खूप मोठं घर आहे, ठाणा स्टेशनपासून जवळ आहे. आणि जर ह्या घराचा आपण तसा जर मेंटेनन्सचा विचार केला तर साधारणतः 2500 रुपये ह्या घराचा फक्त मेंटेनन्स असणार आहे. पण ह्या बिल्डिंगला लिफ्ट नाही आहे. पार्किंगचा जर विचार केला तर ओपन कार पार्किंग असणार आहे. आणि हे जुन्या पद्धतीचं घर असल्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये एक खाली शिडी वरती जायला खाली यायला शिडी असणार आहे. आणि जुन्या पद्धतीचं मला 1 2 3 आणि 4 असे 4 फ्लॅट तुम्हाला इथं मिळतील. आणि ज्यावेळेला मी ह्या घराच्या आतमध्ये जाणार आहे त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीचं आहे की इथे ईस्ट आणि वेस्ट, बाहेर जाताना ईस्ट आहे, आतमध्ये वेस्ट आहे. म्हणून बघा जुन्या पद्धतीचं जर बघितलं इथे एवढा मोठा परत स्टोरेज तुम्हाला प्रॉपर मिळतो. स्टोरेज करून तुम्ही ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला एवढी मोठी परत तुम्हाला ही जागा मिळते. त्याच्यानंतर आपण आत आल्यानंतर ज्यावेळेला टर्न घेऊ तर तुम्ही बघा किती मोठा आणि किती प्रशस्त असं तुम्हाला ह्या 1 BHK मध्ये हॉल मिळतो. एवढे घरं तुम्हाला आत्ता अशा पद्धतीचे घरं मिळायचं म्हटलं तर थोडा त्रास आहे, कारण 4 माळ्याची बिल्डिंग आहे, लोडिंग कमी आहे. त्या हिशोबाने जर तुम्ही बघितलं तर किती मोठा चौरस हॉल आहे हे तुम्ही ह्याच्यातनं बघू शकता. आणि ह्या साईडला जर गेला तर बेडरूमच्या परत तुम्ही कुंड्या वगैरे ज्या पाणी घालायला ठेवल्यात ते ह्या साईडला एवढी जागा परत तुम्हाला अजून मिळते. आणि मग हॉलच्याच समोरच्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला इथे असं मोठं आणि चांगलं प्रशस्त असं किचन आहे. ज्या किचनमध्ये तुम्ही बघा थोडंसं ह्या साईडला ठेवले, अधिक फ्रीज म्हणा, वॉशिंग मशीन म्हणा आणि किचनचा हा कडाप्पा, ह्या पद्धतीचं खरं तर ह्याची मांडणी आहे. जिथे गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आहे. सोसायटी जुनी आहे पण घर प्रशस्त आहे, ठाणा स्टेशनपासून जवळ आहे. आणि आता ज्या वेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता समोर जरी गेला तर तुम्हाला इथे एक वॉशरूम आहे. आणि ह्या वॉशरूमची साईज जर बघितली ती पण मोठी आणि जुन्या पद्धतीची आहे. अधिक आपण जर इकडे आलो तर तुम्हाला हात धुण्यासाठी इथे, अधिक ह्या साईडला जर आलं तर आंघोळीसाठी एक मोठं परत वेगळं विथ गिझर सिस्टम लावून, आणि वरती जुन्या पद्धतीनं परत इथं पाण्याच्या टाकी किंवा लाक तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीचं वरती पण. आता हे राहतं घर आहे, ह्या मालकांना घर विकून परत दुसरीकडे मोठं घर घ्यायचं, त्याच्यामुळे हे घर ते विकतायत. परत आपण ज्यावेळेला इकडनं बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला प्रशस्त आणि खूप मोठं असं बेडरूम मिळतं, जे तुम्ही बघू शकता. इथून स्टोरेज जे तयार केले तर इथपर्यंत असं स्टोरेज आहे. आणि हे बेडची साईज जरी तुम्ही बघितलं 7x7चं हा बेड आहे, एवढी मोठी जागा. वरती जर तुम्ही बघितलं तर फॉल सिलिंग वगैरे सगळं लावलेलं आहे. आणि इकडनं जर तुम्ही बघितलं तर घरात उजेड वगैरे त्या सगळ्या गोष्टी पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीनं येतात. तर अशा पद्धतीचं सुटसुटीत असणारं हे कॉम्प्लेक्स आहे. आता ह्या साईडला जे ठेवलेलं आहे इकडनं पश्चिम असल्यामुळे ही जी हवा आहे तुम्हाला इकडे येते, त्याच्यामुळे हे असं मोकळं ठेवलेलं आहे. तर पश्चिम इकडनं तुम्हाला हवा येते. आणि राहिला प्रश्न लिकेजचा, तर ते बघा वरती त्यांनी पत्रे तसे लावलेले आहेत, त्याच्यामुळे खाली लिकेज ह्या फ्लॅटमध्ये येत नाही आहे. अशा पद्धतीचा हा वृंदावनचा फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर हे मालक जे आहेत यांनी आपल्याला सांगताना सांगितलं की साबळेजी हा फ्लॅट जो आपल्याला आहे तो साधारणतः 68 लाखाला विकायचा आहे. 68मधनं जर आपल्याला हे घर आवडलं तर ते कमी करण्याची त्यांची मानसिकता आहे. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. जर तुम्हाला हा बघायचा असेल तर मला सांगा, हा फ्लॅट दाखवू शकतो, कारण हे मालक इथे घरी स्वतः राहतात. फक्त इथे जर विचार केला आपण तर लिफ्ट ही बिल्डिंगमध्ये नाही आहे, हेच एक गोष्ट विशेष आहे. बाकी सगळं ओके आणि घर खूप मोठं प्रशस्त आहे, पेंटिंगची गरज आहे. अशा पद्धतीचा हा जर तुम्हाला फ्लॅट बघायचा असेल तर मला नक्की सांगा, मी हा फ्लॅट दाखवतो. आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत, काय वाटत आहेत ह्याबद्दल नक्की सांगा. आम्ही आमचा प्रामाणिक प्रयत्न रोजच्या रोज चांगला चाललेला आहे. त्यास तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असणं पण आम्हाला फार गरजेचं आहे, जेणेकरून आम्ही अजून चांगलं काम करू शकतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.